स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 25 जून वार बुधवारला आलेले आहे ज्येष्ठ अमावस्या। तर अमावस्येच्या दिवशी नकारात्मक गोष्टीचा प्रभाव हा जास्त असतो आणि नकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये जर वाढली तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात। म्हणूनच आपल्याला या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे। त्याचपैकी एक म्हणजे आपल्या घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला उद्याच्या दिवशी बनवायच्या नाही। त्याचप्रमाणे कोणी कितीही आग्रह केला, अगदी एखादी व्यक्ती आपल्याला फुकट काही पदार्थ खायला देत असेल तर असे पदार्थ सुद्धा आपल्याला चुकून देखील खायचे नाही। कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाही आणि कोणत्या भाज्या आपल्याला उद्याच्या दिवशी घरामध्ये बनवायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा माझ्या ताई दादांनो, अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो खूप वाढलेला असतो। त्याचप्रमाणे हा दिवस जो आहे तर तो तंत्र मंत्र विद्या यासाठी देखील खूप प्रभावी असतो। सिद्धी प्राप्ती करण्यासाठी काही खास दिवस असतात आणि त्यापैकी एक दिवस म्हणजे अमावस्येचा दिवस हा मानला जात असतो। तर या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला किंवा फुकट दिलं तरीही काही पदार्थांचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही। आपले जवळचेच लोक आहेत की किंवा आपले जे नातेवाईक असतात तर त्यामध्ये काही असे देखील असतात की ज्यांना आपल्याबद्दल चांगलं झालेलं बघवत नाही, ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असतात, वाईट विचार असतात। तर अशा व्यक्तींकडून आपल्याला हे पदार्थ जे आहेत तर ते घेऊन खाणं टाळायचं आहे। त्यामध्ये पहिला पदार्थ आहे तो म्हणजे पांढरी मिठाई किंवा खीर किंवा दही भात। कोणी जर आपल्याला खूप आग्रह करत असेल आणि आपल्याला मिठाई खायला देत असेल तर आपल्याला ती अजिबात खायची नाही। आता मंदिरामध्ये जर आपल्याला पांढरी मिठाई दिली तर ती आपण खाऊ शकतो, परंतु ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये संशय आहे, आपल्याला संशय येत असेल तर त्या व्यक्तीकडनं आपल्या ती मिठाई घेऊन खायची नाही। कारण व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे आणि ती व्यक्ती आपल्या वाईटावर आहे, अशा व्यक्तींकडून आपण ती पांढरी मिठाई जी आहे तर ती घेऊन खायची नाही, घ्यायची नाही। पांढऱ्या वस्तूंवरती नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या लवकर क्रिया करत असतात, म्हणूनच आपल्याला हे टाळायचं आहे। जरी त्यांनी तो देवाचा प्रसाद आहे असं म्हणून तुम्हाला देत असेल तरी आपल्याला तो घ्यायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे की जेणेकरून पशु पक्षी मुंग्या येतील आणि ते खाऊन जातील। यानंतर आहे ते म्हणजे चहा कॉफी। ज्या व्यक्तींबद्दल आपल्याला संशय आहे, आपल्या मनामध्ये डाऊट आहे, आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या बॉन्डिंग समजा कसं आहे, लँग्वेज वरून कळतं की या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे। अशी व्यक्ती जर आपल्याला चहा कॉफी वापर करत असेल आणि त्यामध्ये आपल्याला पिण्यासाठी काही आग्रह करत असेल किंवा काही त्यामध्ये टाकत असेल तर स्पष्टपणे त्यांना नाही म्हणून सांगायचं आहे। परंतु अशा व्यक्तींकडनं कधीही चहा कॉफी आपल्याला घ्यायची नाही। यानंतर आहे ते म्हणजे पान म्हणजे खाऊचं पान असतं, विड्याचं पान। त्याचप्रमाणे लवंग, हिरवी वेलची हे सुद्धा आपल्याला हे जे पदार्थ आहेत तर हे आपण चुकूनही उद्याच्या दिवशी कोणाकडनं घेऊन खायचे नाही किंवा कोणी आपल्याला देत असेल तर ते देखील आपल्याला घ्यायचे नाही आणि खायचे नाही। कारण की या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया ह्या पटकन होत असतात आणि या पदार्थांमार्फत आपल्या आयुष्यामध्ये वाईट जे आहे तर ते घडवू शकतो। म्हणून आपल्याला हे पदार्थ जे आहेत तर ते देत असतात।
आपल्याला शत्रूने दिलेली जी कोणती गोष्ट असेल, वस्तू असेल, तर ती आपल्याला या दिवशी अजिबात खायची नाही. त्याचबरोबर आपल्याला बाहेर खाणं सुद्धा टाळायचं आहे. आपण हॉटेलला बऱ्याच वेळेला जेवण करत असतो, तर अशा वेळी बाहेरचे अन्न जे आहे तर ते अमावस्येच्या दिवशी आपल्याला टाळायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला घरचं जेवण जेवायचं आहे, सात्विक जेवण जेवायचं आहे. आता कधी पर्याय नसतो, त्यावेळी आपल्याला बाहेर खावंच लागतं, परंतु शक्यतो आपल्याला बाहेरचं खाणं जे आहे तर ते अमावस्या पौर्णिमा तिथीला परान्न आपण जे म्हणतो तर ते घेणं टाळायचं आहे. कारण त्यामध्ये खूप दोष असतात, आपल्याला त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात. म्हणून अमावस्या पौर्णिमेला हे जे आहे परान्न तर ते आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही. परंतु एखाद्या वेळेस नाविलाजाने आपल्याला खाणं पिणं लागतं, काही हरकत नाही. तर या दिवशी कोणाच्याही घरी सुद्धा आपल्याला खाणं पिणं टाळायचं आहे. अगदी आपल्या जवळची व्यक्ती असेल, चांगली आपल्या रिलेशन मधील व्यक्ती असेल, तर अशा व्यक्तीच्या घरी आपण खाऊ शकता, परंतु दुसऱ्यांच्या घरी खाणं सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी टाळायचं असतं. अमावस्येच्या दिवशी काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि चुकूनही खायच्या देखील नाहीत. अमावस्येच्या दिवशी चंद्र जो आहे तर तो दिसत नाही, यामुळे आपली मानसिक स्थिती जी आहे तर ती बिघडू शकते आणि म्हणूनच आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत काही गोष्टींची काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे. अमावस्येला आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो. या दिवशी आपण काही जर भाज्या खाल्ल्या तर देवी देवता आपल्यावरती नाराज होतात, माता लक्ष्मी नाराज होत असते आणि आपल्या घरातून काढता पाय घेऊन निघून जात असते. म्हणूनच आपल्याला या भाज्या खाणं जे आहे तर ते टाळायचं आहे. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे मांसाहार. तर अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणं हे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे. मग आता चिकन असेल, मटण असेल, अंडी असेल, मासे असेल, आपल्याला अशा पदार्थांचं कोणत्याही प्रकारचा मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही. अमावस्येच्या दिवशी जर आपण मांसाहार केला किंवा मद्यपान केलं, हे अशुभ मानलं जातं. मांसाहार केल्यामुळे त्याच्या कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढत असतो आणि आपले ग्रह दोष जे आहे तर ते बिघडू शकतात. आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्या ग्रहांची स्थिती बिघडू नये म्हणून आपल्याला या दिवशी मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही. यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसण. आपल्याला भाजींमध्ये कांदा लसण जो आहे तर तो अजिबात वापरायचा नाही. कारण शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की काही खाद्यपदार्थांच्या सेवनाच्या माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती, त्याचप्रमाणे माणसाच्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो. या दिवशी आहार आणि आचरण हे सात्विक असावं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. कांदा लसण हे तामसिक अन्न आहे. याच्या सेवनामुळे चिडचिडपणा, तापटपणा वाढतो. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो निषिद्ध आहे. असं हे तामसिक असलेलं अन्न जे आहे तर ते आपल्याला या दिवशी खायचं नाही. म्हणून आपल्याला कांदा लसणाचा देखील भाजीमध्ये वापर अजिबात करायचा नाही. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी कंदमुळे जे आहेत तर ती सुद्धा खायची नाही. म्हणजे जमिनीखाली तयार होणाऱ्या ज्या भाज्या आहेत म्हणजेच काय कंदमुळे, तर याचं आपल्याला सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. मग आता यामध्ये बटाटा येईल, रताळी येईल, मुळा येईल, गाजर येईल, बीट येईल, तर या ज्या वस्तू आहेत तर याचं सेवन आपल्याला खायचं नाही. लाल रंगाच्या भाज्या ज्या आहेत म्हणजेच यामध्ये गाजर, बीट, लाल भोपळा, तर या लाल रंगाच्या भाज्या खाणं सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी कटाक्षाने टाळायचं आहे. तसेच या दिवशी मसूर डाळ जी आहे तर ती सुद्धा खाऊ नये. स्वयंपाकासाठी जर आपण मोहरीच्या तेलाचा वापर करत असाल तर मोहरीच्या तेलाचा वापर सुद्धा आपल्याला टाळायचा आहे. त्याचप्रमाणे काळे चणे जे आहे तर ते सुद्धा या दिवशी खाल्ले जात नाही. अमावस्येच्या दिवशी आंबट पदार्थ जे आहे म्हणजे दही, लोणचं, तर हे सुद्धा खाणं आपल्याला टाळायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला हे सगळे पदार्थ खाणं जे आहे तर ते कटाक्षाने टाळावं. परंतु जरी आपल्याला काही कारणाने या सगळ्या भाज्या टाळणं शक्य नसेल तरी सुद्धा आपल्याला मांसाहार, कांदा लसण आणि जमिनीखाली येणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर याचं तरी आपल्याला सेवन करणं जे आहे तर ते कटाक्षाने टाळायचं आहे, म्हणजे टाळायचंच आहे. कारण
कारण की आपण काही वेळा आपण अशा छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्या हातून घरामध्ये घडून जातात आणि त्याची वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात। मग काही वेळा आपण म्हणत असतो की मी तर खूप पारायण करते, सेवा करते, उपाय करते, देवधर्म करते, तर माझ्यासोबतच असं का होतं? कारण आपल्याला ते कळत नाही, कळत न कळतपणे आपल्याकडून त्या चुका होऊन जातात। म्हणून आपल्याला ह्या अशा गोष्टींचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो। त्यामुळे सांगितल्याप्रमाणे जे शक्य होईल ते जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा आणि परान्न घेणं उद्याच्याच अमावस्येला नाही तर इतरही अमावस्येच्या दिवशी परान्न कधीही घेत जाऊ नका कृपा करून, कारण त्या परान्नाचे दोष जे आहेत तर ते आपल्याला खूप लागतात। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून काही नियमांचं पालन तुमच्याकडनं जेवढा शक्य होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा। इतर मित्रमैत्रिणींना व्हिडिओ देखील शेअर करत जावा, व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट आवर्जून करत जा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।